टाकली होती त्याच्यामध्ये जे ते मतलब रद्द झालेली आहे, तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय पूर्ण आमचा प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेट. 6 मार्चला मोठा राजकीय स्फोट, धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात 6 मार्च ही तारीख खूप महत्त्वाची ठरणार आहे. मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. एकीकडे मंत्रिपदाची चर्चा आणि दुसरीकडे आमदारकीच धोक्यात. होय, धनंजय मुंडे यांच्या आमदारकी रद्द करण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर 6 मार्चला कोर्टाने सुनावणी होणार असल्याची माहिती दिली आहे. आणि या याचिकाकर्त्या करुणा शर्मा मुंडे यांनी थेट चॅलेंज दिलं आहे. ते मंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत, पण आम्ही त्यांना आमदारकी रद्द करून दाखवू. नेमकं प्रकरण काय आहे? निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. 6 मार्चला काय होऊ शकतं? आज आपण संपूर्ण प्रकरण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला कायदेशीर बाजूही स्पष्ट करून सांगणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे हे एक मोठं नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असून राज्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो. मात्र आता त्यांच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी म्हणजे करुणा मुंडे यांनी न्यायालयात याचिका दाखल करत दावा केला आहे की निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही गंभीर अनियमितता झाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक अर्जामध्ये काही माहिती लपवण्यात आली, प्रचार प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले, मतमोजणी किंवा प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी झाल्या. हे सर्व आरोप सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहेत आणि 6 मार्चपासून या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एखाद्या आमदाराची निवडणूक रद्द कशी होते? भारतीय कायद्यानुसार जर निवडणुकीत खोटी माहिती दिली असेल, भ्रष्ट आचरण सिद्ध झाले, नियमांचे गंभीर उल्लंघन झाले तर न्यायालय निवडणूक रद्द करू शकते. परंतु हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात. 6 मार्चपासून पुराव्यांची मांडणी होणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे. म्हणजेच पुढील काही आठवडे हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. करुणा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ते मंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत, पण आम्ही त्यांची आमदारकी रद्द करून दाखवू. हा थेट राजकीय आणि कायदेशीर इशारा आहे. त्यांनी सांगितलं आहे की 6 मार्चपासून पुरावे सादर केले जातील. निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्यांचा पर्दाफाश केला जाईल. हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवला जाईल. म्हणजे हे प्रकरण केवळ राजकीय वाद नाही, तर न्यायालयीन लढाईत परिवर्तित झाला आहे. जर न्यायालयाने आमदारकी रद्द केली तर त्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लागू शकते. संबंधित नेत्याच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो. राज्यातील सत्ता समीकरणावर परिणाम होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा, सध्या हे सर्व आरोप आहेत. अंतिम निर्णय न्यायालय देणार आहे. राजकारणात अनेकदा आरोप प्रत्यारोप होतात, पण न्यायालयात फक्त पुरावे चालतात. मित्रांनो, हा मुद्दा फक्त एका नेत्याचा नाही, तर हा मुद्दा आहे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा, लोकशाही व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आणि मतदारांच्या अधिकारांचा. जर कोणताही घोटाळा झाला असेल तर सत्य बाहेर यायलाच हवं, आणि जर आरोप खोटे असतील तर तेही स्पष्ट व्हायला हवं. लोकशाहीत न्यायालय हा अंतिम आधार असतो. तर मित्रांनो, 6 मार्च ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी टिकणार की करुणा मुंडे यांचा दावा खरा ठरणार, हे येणारा काळच सांगेल. तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. न्यायालयात काय निर्णय येईल असं तुम्हाला वाटतं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथं आम्ही देतो राजकारणातील प्रत्येक मोठी बातमी सखोल व विश्वासासह. धन्यवाद मित्रांनो.